थंडीमध्ये सुद्धा खतरनाक ग्लोई डुई हायड्रेटिंग स्किन पाहिजे. तुम्ही टीनेजर असाल, सीनियर सिटीजन असाल किंवा मुलगा असाल, मुलगी असाल, कोणीही असू दे, तुम्हा सगळ्यांच्यासाठी याच्यामध्ये प्रॉडक्ट सांगितले जाणार आहेत, लिंक्स पण आहेत. ते कसे लावायचे, रुटीन कसं असावं, या व्हिडिओमध्ये सगळी उत्तरं मिळणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नंबर 1, थंडीच्या दिवसातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हातपाय उलणे. नक्की काय लावावं म्हणजे हातपायाची त्वचा मऊ होईल चेहऱ्यासारखी, हे आपल्याला कळत नाही. वेगवेगळे बॉडी बटर्स, क्रीम्स वापरले जातात, पण नक्की कोणतं प्रॉडक्ट आहे की जे संपूर्ण थंडीमध्ये आपल्याला हायड्रेटिंग त्वचा देणार आहे? आणि ते म्हणजे युरिया असलेलं प्रॉडक्ट. युरिया हा बेसिकली एक ह्युमेक्टंट आहे, म्हणजे आपल्या त्वचेमध्ये नैसर्गिकरित्या जे पाणी असतं ते पण पकडून ठेवतं आणि त्या क्रीममध्ये जे एक्स्ट्रा हायड्रेशन आहे तसं एक्स्ट्रा हायड्रेशन सुद्धा त्याला पुरवतं त्वचेला. इतकं अप्रतिम स्किन बॅरियर म्हणून पण काम करतं. त्याच्यामुळे आपल्याला युरिया म्हणजे शेतातल्या खतासाठी वापरलेला युरिया एवढंच आठवतं, पण ऍक्च्युली युरिया स्किनच्या इन्ग्रेडियंटमध्ये म्हणजे त्वचेसाठीचे जे वेगवेगळे प्रॉडक्ट्स असतात त्याच्यामध्ये पण वापरला जातो. तुमच्या पावलांना, टाचांना जर भेगा असतील, युरिया हा प्रकार तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. कोपरे काळे असतील, कोपरे ढोपरे आपले काळे होतात, संपूर्ण इथे त्वचा कोरडी पडलेली असते आणि गुडघे, बऱ्याचदा मान सुद्धा खूप खूप एक्स्ट्रीमली ड्राय होते, फक्त थंडीतच कशाला, एरवी सुद्धा. तेव्हा तुम्हाला काय पाहिजे? असं प्रॉडक्ट ज्याच्यामध्ये युरिया असेल. सेटाफिलचं एक कमाल लोशन येतं, 10% युरिया आहे त्याच्यामध्ये, म्हणजे किती हायड्रेशन आहे तुम्ही बघा. ते लावल्यानंतर आंघोळीनंतर लगेचच थोडंफार आपण टॉवेलनं पुसलेलं असतं अंग, काही ठिकाणी ओलंही असतं, त्याच्यातच पटकन पहिलं काय लावायचं तर हातापायाला सेटाफिलचा 10% युरियाचं लोशन लावायचं, बॉडी लोशन, आणि सगळीकडे चोळून टाकायचं. दुसऱ्या दिवशीच्या आंघोळीमध्ये सुद्धा तुम्हाला हाताला लागेल इतकं हायड्रेशन ते देतं. आता माझ्याकडे 4% युरियाचं उरलेलं आहे, ती बॉटल संपली, ही आहे. हे पण अप्रतिम आहे. तुम्हाला ते खूप जास्त चिकट वाटत असेल, 4% युरिया न तुम्ही सुरुवात करू शकता. NMF नावाची पण एक युरियाची क्रीम येते. ह्या क्रीम्स फुटलेल्या टाचा, भेगा, इथं तर लिहिलंय हँड्स, एल्बोज, नीज आणि फीट, एवढ्या सगळ्या प्रकारांवरती फॉर व्हेरी ड्राय स्किन हे सुंदर प्रकार आहेत. सगळ्या प्रॉडक्टच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेतच. नंबर 2, थंडीच्या काळामधला दुसरा आपल्याला चॅलेंज असतो ते म्हणजे चेहऱ्याची त्वचा इतकी ड्राय होते, त्यामुळे लवकर डल होते आणि त्यामुळे लवकर काळवंटे. येस, आपण बेसिक मॉइश्चरायझरकडे जाऊया. आता मॉइश्चरायझिंग क्रीम वेगळी, हायड्रेटिंग क्रीम वेगळी. मॉइश्चरायझिंग क्रीम शक्यतो फक्त वरच्या लेअरपर्यंत छान मॉइश्चराइज्ड करते, पण हायड्रेटिंग क्रीम डीपर लेवल त्वचेच्या जाते आणि खऱ्या अर्थानं हायड्रेट करते. वेगवेगळ्या क्रीम्स आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, जे ऑइली कॉम्बिनेशन, ड्राय, सेन्सिटिव्ह, मच्युअर स्किन म्हणजे तुम्ही 40च्या पुढे असाल तरी सुद्धा सगळ्यांना सूट होणारं असं क्रीम की जे तुम्हाला इतकं ग्लोई स्किन देणार आहे. कीलचं फेशियल क्रीम ते इतकं हायड्रेटिंग आहे, खऱ्या अर्थानं हायड्रेटिंग क्रीम आहे, फक्त मॉइश्चरायझिंग क्रीम नाही. आतपर्यंत डीपर लेवलला जातं, भरपूर पोषण देतं. थोडं शेंगदाणा एवढी क्रीम घ्या, सगळीकडे साधारण एक 5 डॉट्स लावायचे आणि छान डोळ्यांच्या खाली पण सगळीकडे ती मुरवायची. इतका छान ग्लो येणार आहे, इतकी सुंदर क्रीम आहे, असे करून सक करून घेतल्यासारखे. दुसरं मला रेकमेंड करायचं आहे, बायोडर्माचं सीबम हायड्रा नावाची क्रीम आहे. सुरेख हायड्रेटिंग क्रीम आहे. तुम्ही ॲक्ने कॉम्बिनेशन स्किन असाल, थंडीच्या काळामध्ये रात्रीच्या वेळेला ही क्रीम लावा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तुम्ही वेगळं क्रीम लावू शकता किंवा डायरेक्ट सनस्क्रीन सुद्धा लावू शकता. तिसरं सेटाफिल. सेटाफिलचं ड्राय स्किनवाल्यांसाठीचे, आता बाय द वे कन्फ्यूज व्हायला होतं, इतके प्रॉडक्ट्स आहेत. करेक्ट प्रॉडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि फोटो पण मी तुम्हाला दाखवते. त्यांचं खूप छान हायड्रेशनची क्रीम आहे, जी बजेट फ्रेंडली पण आहे, पण तरी सुद्धा भरपूर हायड्रेशन देतं आणि छान त्वचा तुकतुकीत राहते थंडीत सुद्धा. चौथं मला प्रॉडक्ट सांगायचं आहे ते म्हणजे, तुम्हाला हे माहिती आहे, सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझिंग क्रीम ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेलं आता सनस्क्रीन मिळतं किंवा हायड्रेटिंग क्रीम मिळते ज्याच्यामध्ये सनस्क्रीन पण आहे, आणि ते म्हणजे याचं नावच आहे फेस मॉइश्चरायझिंग जेल, ज्याच्यामध्ये आहे लाईट वेट, नॉन कॉमेडोजेनिक म्हणजे फोड येणाऱ्या त्वचेसाठी सुद्धा परफेक्ट, ऑइल फ्री आणि तरी सुद्धा SPF 50 PA 4 टाइम प्लस UVA UVB प्रोटेक्शन सुद्धा. याची पण मी लिंक देते. हे बऱ्याचदा नायकावरती मिळत नाही, पण Amazonवरती मिळेल. हा चौथा इतका खतरनाक पर्याय आहे स्पेशली पुरुषांच्यासाठी ज्यांना खूप साऱ्या स्टेप्स आवडत नाहीत. परफेक्ट क्रीम प्लस सनस्क्रीन. नंबर 3, एक लई भारी प्रॉडक्ट तुम्हाला सांगते जे थंडीसाठी कमाल आहे, आणि ते म्हणजे इफाटॉप जेल. एवढ्याशा ट्यूबमध्ये इफाटॉप जेल येतं, इतकं प्रचंड हायड्रेटिंग आहे ना, क्या बात है. ज्यांची त्वचा ॲक्ने आणि कॉम्बिनेशन त्वचा आहे, ते थंडीच्या काळात जेव्हा तुम्हाला असं वाटेल की नाही बुवा आता थंडी वाढलेली आहे, ऑलरेडी खूप त्वचा कोरडी कोरडी ड्राय झालेली आहे, कुठल्या तरी वेकेशनवरून वगैरे तुम्ही जाऊन आलेला आहात, काही काळासाठी का होईना हे जेल वापरून बघा. हायड्रेटिंग डुई स्किन थंडीच्या काळामध्ये सुद्धा, बाकीच्यांची त्वचा कोरडी पडली असेल, तुमची त्वचा चमकत असेल,
करून बघा, लावून बघा. हे कधी लावायचं, किती लावायचं, कसं लावायचं व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहायचं. नंबर 4, थंडीसाठीचं कमाल प्रॉडक्ट जे त्या कामासाठी बनलेलंच नाहीये, त्याचं काम वेगळं आहे, पण त्या कामापेक्षा हे थंडीच्यासाठी आणि खतरनाक डोई शायनी ग्लोई लुकसाठी परफेक्ट आहे. आणि ते म्हणजे हे क्लेअरचं व्हायटमिन सी सिरम. इतकं सुंदर सिरम आहे. ते एका पॉइंट नंतर ब्राईटनेस देत नाही, आपल्या त्वचेचा टॅन बिन काहीच काढत नाही, पण ते काय करतं, त्वचेमध्ये एक असा तेलकट लेअर तयार करतं की जो नंतर तेलकट राहत नाही, पण तेलाचा चमकणारा इफेक्ट मात्र जबरदस्त देतं. थंडीच्या दिवसामध्ये ना इतका ग्लो येणार आहे ना तुम्हाला. हे इफा टॉप जेल आणि हे क्लेअरचं व्हिटॅमिन सी सिरम ह्याच्या कॉम्बिनेशननं डेडली ग्लो येणार आहे तुम्हाला. नंबर 5, थंडीच्या दिवसामध्ये आता सनस्क्रीन कोणतं लावायचं? युडर्माचं एक्लिप्स सोलेर, मला नाव म्हणताच नाही येणार आहे, पण लई भारी सनस्क्रीन आहे. खूप कमी फिजिकल सनस्क्रीन आहेत जे व्हाईट कास्ट देत नाहीत आणि दिलं तरी ते लवकर निघून जातं. ब्लू लाईट पण फिल्टर आहे याच्यामध्ये, ब्रॉड स्पेक्ट्रम आहे, अल्ट्रा लाईट आहे, वॉटरी आहे, स्वेट रेजिस्टंट आहे, मॅटिफाईंग आहे. मी मान्य करते बारीकसं चिकट आहे, पण थंडीच्या काळामध्ये खपू शकतं. ज्यांची त्वचा ऑइली आहे त्यांनी काय करायचं, मॉइश्चरायझिंग क्रीम लावायचीच नाही, डायरेक्ट सनस्क्रीन लावायचं. तुम्ही बघू शकता की किती क्रीमी फॉर्म्युला आहे. ओके, आणि फिजिकल सनस्क्रीन आहे. फिजिकल सनस्क्रीन याचा अर्थच असा होतो, लहान मुलांना पण चालेल, प्रेग्नंट स्त्रियांना पण चालेल, ज्यांची त्वचा सेन्सिटिव्ह आहे, ज्यांना अजिबात सनस्क्रीन लावायची सवय नाही आणि त्यांना खूप हेवी सनस्क्रीन आवडत नाहीत, त्यांना सुद्धा हे बघितलं एकदम मॅटिफाईंग आहे. इतकं चांगलं फिजिकल सनस्क्रीन बाजारामध्ये नाही, या मताची मी आहे. सुरेख सनस्क्रीन आहे. नंबर 6, ड्राय स्किन एक्सपर्ट आहे मी आणि त्यात टिशीच्या पुढे आहे मी सगळं करून बघितलेलं आहे. माझ्या त्वचेवरती इतके राडे झालेले आहेत, एक्झिमापर्यंत पोहोचून परत एकदा मी त्वचेचा पीएच बॅलन्स मेंटेन ठेवलेला आहे. त्यामुळे माझ्या मातीतून, माझ्या चुकीमधून, मी तुम्हाला पैसे वगैरे वाया घालवून माझ्या लॉसमधून हा मुद्दा आलेला आहे. आणि तो म्हणजे अंघोळीमध्ये साबण कोणता वापरायचा. आता ना पीएच बॅलन्सचं लोकांना कळत नाही आणि थंडीच्या वेळेला सगळा राडा तिथून सुरू होतो. अति घासणं, अति एक्सफोलिएट करणं, एव्हरी सिंगल डे, दररोज आंघोळ करायची असते बरोबर, आणि दररोज त्वचेला घासून काढणारे जर पर्याय तुम्ही निवडले, स्पेशली थंडीच्या काळात, तर तुमची त्वचावरून काहीही लावलं तरी सतत ड्राय होणार आहे. तुम्हाला सतत भरपूर क्रीम आणि हायड्रेशन लावावं लागणार आहे. आणि चिकट क्रीम्स, युरिया असलेल्या क्रीमचा अति मारा जरी केला तरी सुद्धा त्वचेचा पीएच बॅलन्स बिघडत राहणार आहे. हे होऊ नये यासाठी अंघोळीतला साबणच अतिशय सौम्य वापरला पाहिजे. संतूर साबणाची मी जेव्हा ऍड केलेली तेव्हाच मी ह्या गोष्टी सांगितलेल्या. पीएच बॅलन्स मेंटेन करणं गरजेचं आहे. संतूर साबण चांगला आहे. सेटाफिलचा साबण मिळतो, थोडासा बजेट फ्रेंडली नाही म्हणून संतूर सांगितलं. बजेट फ्रेंडली जे साबण आहे ज्याचा पीएच बॅलन्स करेक्ट आहे, मी सगळी माहिती इथे देते, त्यामुळे ती वेगळी सांगायला नको. अप्रतिम साबण आहे, इतका मऊ की हा लहान मुलांचा साबण आहे जणू असं वाटावं, इतका मऊ आहे. तिसरा मुद्दा, पातळ साबण वापरायची ज्यांना सवय आहे, ज्याला लिक्विड बॉडी वॉश असं म्हणतात, त्याच्यातलं लई माझ्या आवडीचं म्हणजे एलोवेरा. एलो आहे पण त्यांचं ब्रँडचं नाव ई पासून स्टार्ट होतो. एलोवेरा जेंटल क्लिन्झिंग विथ इंटेन्स हायड्रेशन, ऑलरेडी हायड्रेट करतोय असा साबण. म्हणजे त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त असतं आणि स्ट्रॉंग अशा गोष्टी इन्ग्रेडियंट्स नसतात की ज्या घासून काढतील. आंघोळीनंतर त्वचा म्हणजे खेचली जाऊन एकदम अशी कुणीतरी ताणली रबरासारखी असं वाटत नाही. अशा पद्धतीचा बॉडी वॉश तुम्ही. पुढचा महत्वाचा मुद्दा, अजिबात आपल्याला सवय लागलेली असते, पण माझ्या चुकीतून पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते, जो लुफा असतो तो थंडीच्या काळात त्याला बाय म्हणायचं. त्याच्यामध्ये इतके जर्म्स साचलेले असतात. मी तुम्हाला सांगितलं तसं एक्स्ट्रीम ड्राय स्किन, ज्याला ऑलमोस्ट एक्झिमा म्हणतात, त्याचे डार्क पिगमेंटेटेड माझ्या पूर्ण पायावरती काळे डाग आले. का? कारण एक्स्ट्रा घासून काढून एक्स्ट्रा एक्सफोलिएट करायचं असतं आपल्याला सतत. हे करायचं नाही, स्पेशली तुम्ही तिशीच्या पुढे असाल तर. अंघोळीतला आणि एक महत्वाचा मुद्दा तुमच्याबरोबर शेअर करते, आणि ते म्हणजे बऱ्याचदा आपल्याला स्वेटिंग तर होतच ना थंडी आहे म्हणल्यानंतर, आणि अंडर आर्म्सला जे स्वेटिंग होतं, कानाच्या मागे जे आपल्याला घाम येतो, घाण साचते, माथ्याला एक आपल्याला स्मेल येतो. स्मेल्स स्पेशली समरसाठी काय काय करायचं याचा मी वेगळा व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक मी देते. त्याच्यातले प्रॉडक्ट्स फक्त अंडर आर्म्सला तुम्ही वापरू शकता. उदाहरणार्थ, हा बॉडी वॉश वापरला आणि लुफा घेतला. एरवी तुम्हाला तो जो फुगा मोमो फुलासारखा लुफा जो असतो तो कुठेच लावायचा नाही, फक्त अंडर आर्म्सला घासून काढायचा, नंतर तो लुफा धुवून दुसरीकडे ठेवून द्यायचा. ओके, बाकी सगळं हात पाय पाठ गळा पोट छाती सगळं हातानं जेवढा फेस होईल तेवढाच. अति फेस म्हणजे अति स्वच्छता हे खोटं आहे. नंबर 7, थंडीच्या काळामध्ये सगळ्यात जास्त अजून जर कुठचा इश्यू आपण फेस करत असू तर तो म्हणजे आपले केस फ्रीझी होणं. ते आपलं ऐकत नाहीत, कोरडे पडतात. अशा वेळेला ना बाजारामध्ये माझ्या लक्षात आलंय की जे अँटी हेअर फ्रीज सिरम्स आहेत ते खूप महाग आहेत. एक लई बजेट फ्रेंडली कमाल मला हेअर सिरम मिळालेलं आहे जे
खतरनाक अँटी फ्रीज आहे आणि ते म्हणजे कॉस्मोफिक्सचं. मी फोटो सगळ्याचे देते आणि लिंक्स पण देत आहेच. कमाल हेअर सिरम आहे, मुळात बजेट फ्रेंडली आहे. एव्हरी सिंगल डे लावलं तरी सुद्धा केस चिकट तेलकट होत नाहीत, कारण मुलांना ते लावायचंच नसतं. कसं लावायचं? कानाच्या खालच्या फक्त एंड्सला, म्हणजे केसांचे जे शेवट आहे तिथे फक्त ते सिरम लावायचं. पण तुमचे केस माझ्यासारखे अति कुरळे असतील तर तुमच्यासाठी द कर्ल को नावाचं लिव्ह इन कंडिशनर आहे. ते कंडिशनर इतकं कमाल आहे, मी खूप वेळा इंस्टाग्राममध्ये स्टोरीमध्ये पण टाकलेलं आहे. बाय द वे, ज्या मुली मैत्रिणी माझ्या आत्ता इंस्टाग्रामला मला फॉलो करत नसतील, तिथे मी सगळ्या प्रॉडक्ट्सच्या कमाल ऑनेस्ट खऱ्या वापरलेल्या मला आवडलेले रेकमेंडेशन्स, वेगवेगळ्या स्किन टाईप, स्किन शेड, हेअर टाईप सगळ्यांसाठीचे कमाल प्रॉडक्ट्स एव्हरी सिंगल डे दररोज स्टोरीमध्ये लिंक्स असतात. मला लगेच जाऊन इंस्टाग्रामला पण फॉलो करा. द कर्ल को नावाचं लिव्ह इन कंडिशनर आहे. त्याच्यावरतीच लिहिलेलं आहे अनमॅनेजेबल हेअरसाठी, फ्रीझी हेअरसाठी. कमी घेतलं लिव्ह इन कंडिशनर सारखं काम करतं, ओल्या केसांनाच लावायचं. थोडं जास्त घेतलं जेल सारखं काम करतं, आणि थोडं जास्त घेतले आणि कडक केस होतात मूस सारखं काम करतं हेअरस्टाईल वगैरे करायच्या वेळेला. त्यामुळे तुम्ही जे माझ्या आंबाड्यातले हेअरस्टाईल बघतो आणि तुम्ही म्हणतो इतकं कुरळ केस कसे झाले गं उर्मिला, या प्रॉडक्टमुळे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कुरळ्या केसांनी तुम्ही कॉस्मोफिक्समध्येच हे द कर्ल को क्रीम एकत्र करून शॅम्पू कंडिशनर नंतर तुम्ही ते लावू शकता. फक्त वरच्यावर मुळांशी लावायला जायचं नाही छोटे केस असतील तर, आणि कानाच्या खालच्या केसांना. तुमचे केस थंडीमध्ये सुद्धा अजिबात फ्रीझी होणार नाहीत, कम्प्लिटली तुमच्या ऐकण्यात राहतील आणि मॅनेजेबल होतील. नंबर 8. आता थंडीच्या काळामध्ये आपलं ऑफिस, शाळा, धावपळ, कामं, लोकांना भेटणं हे चालूच राहणार आहे. फक्त सनस्क्रीन स्किन केअरची शेवटची स्टेप म्हणून बाहेर पडायला नको वाटतं. कधी कधी थोडेसे अंडर आईज किंवा चेहऱ्यावर काहीतरी खूप हेवी मेकअप, अतिशय केकी, पावडरी आणि घाण दिसतो, पण जरा प्रेझेंटेबल तर दिसायला पाहिजे. थंडीच्या काळासाठी मी तुम्हाला सांगेल, तुमच्या फाउंडेशन्सना, हेवी मेकअपला जरा बाय बाय म्हणा. तो आम्ही जे शूटिंगला बसतो आमच्यासाठी करेक्ट आहे. ज्यांना सतत कॅमेरासमोर राहायचं नाहीये पण तरी प्रेझेंटेबल दिसायचं आहे रोजच्या आयुष्यात, त्यांनी फाउंडेशनच्या जागी वापरायचं आहे स्मॅशबॉक्सचं जे हेलो, आणि त्याच्यातली माझी शेड आहे लाईट मीडियम. हे इतकं जबरदस्त टिंटेड मॉइश्चरायझर आहे ना हे. आणि सनस्क्रीन, कोणतं पण सनस्क्रीन, हा एखादा असा मस्त डॉट घ्यायचा. तुम्हाला दिसलं फाउंडेशन सारखं पातळ पातळ आहे का? कारण याच्यामध्ये ऑलरेडी मॉइश्चरायझर आहे. आणि तुमचं जे कुठचं थंडीचं सनस्क्रीन जे तुम्हाला जे आवडतं, मी या व्हिडिओमध्ये सजेस्ट केलेलं हे माझ्या आवडीचं आहे, ते ना मिक्स करायचं. 2 डॉट दिसले, आता हे छान मिक्स करायचे. एकदम क्रीमी लेअर तयार झाला, एकदम हायड्रेटिंग, पण तरी फाउंडेशन सारखं पाहिजे तेवढं इनफ छान कव्हरेज देणारे त्वचेमध्ये निघून जातं. का सांगा? कारण की हेवी फाउंडेशनच नाहीये ना, शेवटी टिंटेड मॉइश्चरायझर आहे. त्यामुळे आता थंडीच्या दिवसामध्ये जर मेकअप करायचा असेल, स्पेशली एव्हरीडे मेकअपसाठी थोडी इन्व्हेस्टमेंट आहे, बजेट फ्रेंडली नाही मला माहिती आहे, पण स्मॅशबॉक्सचं हेलो तुमची शेड जाऊन प्रत्यक्षात सुद्धा आणू शकता. किंवा तुम्ही माझ्यासारखे गव्हाळ गोऱ्या असाल तर लाईट मीडियम अशी शेड तुम्हाला परफेक्ट सूट होईल. नंबर 9. थंडीच्या काळामध्ये ओठ सतत फुटत असतात. एक वेळ तुमची हातापायाची त्वचा, चेहरा लई ग्लो होईल. अशा वेळेला काय करायचं? तुम्हाला ना साध्या लिप बाम, लिप ऑइलनं वगैरे काही होणार नाहीये. तुम्हाला रात्रीचं वेगळं आणि दिवसा वेगळं अशा 2 प्रॉडक्टचा मारा करावा लागणार आहे. तेव्हा ते लुसलुशीत आणि सुंदर ओठ दिसायला लागतात. रात्री झोपताना लिप मास्क लावायचा. आता बाजारामध्ये लिनेटचं तर जगात भारी ऑल टाइम फेवरेट माझ्या आवडीचं आहे. द फेस शॉपनं पण काढलेलं आहे. काही अफोर्डेबल रेंजमधले चांगले लिप मास्क जर मला मिळाले, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. पण हे 2 लिप मास्क ऍक्च्युली रात्रीचं लावल्यामुळे, लिप बामपेक्षा ते हेवी असल्यामुळे मास्क सारखे ओठांना छान रात्रभर हायड्रेट करतात. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा ते ओठ अतिशय मऊ तुकतुकीत झालेले असतात. दिवसा आंघोळीनंतर आता बाहेर पडायचे तेव्हा तुम्ही काय करू शकता? कोणतंही साधं निविया, वॅसलीन वगैरे हे सिंपल लिप बाम तुम्ही लावू शकता. किंवा असं लिप बाम निवडायचं, बॉडी शॉपचं पण खूप छान आहे, ज्याच्यामध्ये एकतर शिया बटर असेल किंवा बीज वॅक्स असेल. आता तुम्हाला जर मेकअप करायचा असेल, लिपस्टिक कोणती लावायची स्पेशली थंडीच्या दिवसामध्ये, तर तो महत्वाचा मुद्दा म्हणजे लिक्विड लिपस्टिक असेल तर अतिशय ड्राईंग असते. लॉंग लास्टिंग लिपस्टिक असेल, भयानक कोरडी करते त्वचेला, ओठांना काहीच तुम्ही करू शकत नाही त्याच्यामागे. मग काय करायचं? आज मी जसा लावलाय तसा वरून ग्लॉस तुम्हाला लावायलाच पाहिजे, हायड्रेटिंग. हुडा ब्युटीचा जगात भारी ग्लॉस आहे, भयंकर महागाचा आहे, पण इतका टिकणारा, इतका सुंदर लिप ग्लॉस मी पाहिलेलाच नाहीये. तुमच्या कोणत्याही आवडीच्या साध्या लिपस्टिकवरती, स्पेशली लिक्विड, तुम्ही लिप ग्लॉस विकत आणा आणि त्याच्यावरती तुम्ही लावू शकता. दुसरा मुद्दा, वापरताना सॅटिन फिनिश्ड बुलेट लिपस्टिक वापरा, ज्या मऊ मऊ क्रीमी असतात, आणि लिक्विड लिपस्टिक पासून लांब राहा. त्यामुळे कुठेतरी तुम्हाला लिप ग्लॉस कडे वळावं लागणारच आहे. नंबर 10. आता हे सगळे जे प्रॉडक्ट्स आहेत त्याचे उपयोग, चांगले चांगले रेकमेंडेशन सांगून झालेले आहेत, पण त्याचा क्रम कसा लावायचा?
आंघोळीला तुम्ही सकाळी जाण्याच्या आधी तुमची त्वचा अति 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 ड्राय असेल, सरळ नारळाचं तेल घ्यायचं, अंगाला फासायचं, 10-15 मिनिटांनंतर आंघोळीमध्ये जायचं. लई भारी कमाल उपाय सकाळी सकाळी. ओके. आता आंघोळीमध्ये काय वापरायचं हे दररोज करण्याची गरज नाही. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा नारळाचं तेल फासून तुम्ही डायरेक्ट आंघोळीला उतरू शकता. आंघोळीमध्ये आता आपल्याला काय लावायचं आहे, अंगाला हातापायाला अतिशय सौम्य साबण, सगळे प्रॉडक्ट सांगून झालेले आहेत, किंवा सौम्य सौम्य बॉडी वॉश, लुफा वापरायचा नाहीये. नंतर आंघोळीच्या बाहेर आल्या आल्या तुम्ही आता काय लावायचं आहे, आधी तुम्ही ते क्लेअरचं व्हिटॅमिन सीचं सिरम लावू शकता, ग्लोई छान त्वचा होईल. त्याच्यावरती तुम्ही इफा टॉपचं जेल लावू शकता, खतरनाक हायड्रेशन ऑन टॉप ऑफ इट. त्याच्यावरती तुमचं मॉइश्चरायझर येणार आहे आणि अगदी घराच्या बाहेर पडण्याच्या वेळेला तुम्ही सनस्क्रीन लावू शकता. आता तुम्हाला जर मेकअप करण्याची सवय असेल तर शेवटचा प्रकार, आणि तो म्हणजे टिंटेड मॉइश्चरायझर लावायचं आहे फाउंडेशनच्या ऐवजी. लिपस्टिकच्या वेळेला लिक्विडच्या ऐवजी बुलेट लिपस्टिककडे जायचं, सॅटिन फिनिश लिपस्टिककडे जायचं, नाहीतर लिक्विड लिपस्टिकवरती लिप ग्लॉस लावायला विसरायचं नाही. रात्री झोपताना आदल्या दिवशी आंघोळीच्या पण आधी लिप मास्क लावायला विसरायचं नाही, आणि दुसऱ्या दिवशी मेकअप करताना लिप्सवरती आधी लिप बाम लावायला विसरायचं नाही. तुम्ही विंटरसाठी रेडी आहात. आता हातापायांना जोपर्यंत तुमच्या त्वचेचं मॉइश्चरायझर सनस्क्रीन वगैरे होतंय, त्वचा कोरडी पडलेली असते, एवढी कोरडी पडायच्या आत आंघोळीतून थोडेसे हातपाय ओले आहेत तोपर्यंत फसाफस युरिया असलेलं आपलं जे रेकमेंड केलेलं आहे ते बॉडी लोशन लावायचं आहे. आता तुम्ही केस न विसरता तोपर्यंत तुमचे केस, समजा तुमचे केस धुतलेले असतील तर ओले असतानाच कर्ली हेअरवाल्यांनी द कर्ल कोचं लिव्ह इन कंडिशनर लावायचं आहे. आणि सरळ ज्यांचे केस आहेत, वेवी ज्यांचे केस आहेत, त्यांचे केस थोडेसे ओले आणि अतिशय पूर्ण कोरडे, ह्याच्यामध्ये टॉवेल ड्राय ज्याला म्हणतात, तेव्हा हे हेअर सिरम पूर्णपणे हेअर एंड्सला म्हणजे केसांच्या मुळाशी न लावता केस जिथे संपतात त्या टोकाशी लावायचं आहे. तुमचे केस कमाल मॅनेजेबल मऊ त्वचा, पूर्ण शरीराची त्वचा, पावलं, टाचा, सगळ्या गोष्टी, म्हणजे विंटर तुम्हाला टच पण नाही करू शकत. विंटर इज कमिंग नवे, ग्लो इज कमिंग असं म्हणून तुमची त्वचा तयार होणार आहे थंडीसाठी. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप थँक्यू. सगळे प्रॉडक्ट्स वापरून प्रामाणिकपणे सजेस्ट केलेले आहेत. काही लिंक्स ॲफिलिएटेड असतील ज्याच्यामुळे क्रिएटरला 2-5% कमिशन मिळत असतं, त्याच्यातूनच विकत घ्यायला पाहिजे असंही काही नाही. सगळे प्रॉडक्ट्स, सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. पुढच्या शुक्रवारी भेटूयात असेच वेगवेगळे कमाल इन डेप्थ अभ्यास केलेले स्किन केअरचे, मेकअपचे, फॅशनचे वेगवेगळे व्हिडिओज घेऊन. तोपर्यंत आय लव्ह यू.